महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात आता 18 महिने उलटून गेले होतं आणि अजूनही पोलिसांनी कुठलाही तपास केलेला नाही आहे. खरं तर गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबाच्या साखळी उपोषण करण्यात होतं. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्यांनी कुटुंबाला आवाहन देण्यात आले की बाबा की आरोपी निष्पन्न झाले तर आणि तुम्ही मला फक्त 15 दिवसाची मोहलत द्या. आणि या अनुषंगाने पाहिलं जातं 30 दिवसाची मुदत संपून गेलेली आहे. 30 तारीख उलटून गेली, 3 तारीख आहे. अजूनही आरोपीचा पत्ता लागलेला नाही आहे. काल तर खरंच पाहिलं तर बाळा बांगर यांनी काल एक वक्तव्य मोठं करण्यात आलेलं आहे की कराड यांच्या नुसारच यांच्याच सहकार्यानेच त्यांचा खून करण्यात आलेला आहे. त्यांचे काही मास वगैरे त्यांच्या टेबल ठेवण्यात आलं असा मोठा खबरीचा दावा काल बाळा बांगर करण्यात आलेला आहे. आता माझ्यासोबत या संदर्भात त्यांच्या पत्नी याचे ज्ञानेश्वर मुंडे आहेत. आपण त्यांच्याशीच संवाद साधणार. ताई, काय सांगाल? आज आपल्याला 18 महिने उलटून गेले तर आपण गेल्या 15 दिवसाखाली आपलं साखळी उपोषण देखील होतं, ते स्थगित करण्यात आलं होतं. काय तुम्हाला पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलं होतं? आम्हाला पोलीस SP सरांनी एवढं सांगितलं होतं की तुम्ही 30 तारखेपर्यंत थांबा, आरोपी निष्पन्न झाले आहेत, आम्ही आरोपी अटक करू. मग आरोपी निष्पन्न झाले आहेत म्हणल्याच्या नंतर आम्ही थांबलात. त्यांचं पहिल्यापासून आपण ऐकतच आलेलो आहोत की थांबा म्हणले की थांबत आहोत. तरी पण ते आरोपी का अटक करत नाहीत? मग काल जे बांगर सर म्हणले की मासाचा तुकडा आणून ठेवला होता, त्यांनी एवढं ते काही पागल आहेत का एवढं महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगायला? मग पोलीस अधीक्षक असं का करतात? आरोपी का अटक करत नाहीत? त्यांनी एवढा मोठा दावा करून त्यांनी स्वतः विटनेस बनून फिर्याद द्यायला तयार आहेत, तरी पण पोलीस अधीक्षक त्यांच्या पस्तवर पोहोचत नाहीत आणि त्यांची फिर्याद घेऊन आरोपी अटक करत नाहीत. आमचं एवढंच आव्हान आहे त्यांना की त्यांच्या पस्तवर पोहोचा तुम्ही, बांगर सरांपस्तवर, आणि आरोपी अटक करा तात्काळ. नाहीतर 8 दिवस थांबून आता लास्टची तुम्हाला स्टेप आहे, मी आत्मदहन करणार आहे SP ऑफिससमोर. खरं तर आपण पहिल्यापासून मागतो ज्या पोलीस ज्या अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे महादेव मुंडे प्रकरणामध्ये त्याची CDR तपासणी करण्याची यावं मागणी आपण पूर्वीपासून करतात. मग तसं पोलीस अधीक्षक का करत नाही आहे? पोलीस अधीक्षक सानप सरांना आरोपी निष्पन्न झाले असतील तेव्हा त्यांनी केलं नाही. सानप सरांचा पहिल्यापासून मी CDR मागत आहे. जशी केस आहे तसं मी सानप सरांची CDR मागत आहे. त्याच्यात तर सगळंच निष्पन्न होऊन जाईल ना. कुणा कॉल केले, काय झाले, कोण आरोपी आहे तात्काळ समजून जाईल. मग कावत सरांना बी कळाले असतील आरोपी कोण आहे, तर मग आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आरोपी निष्पन्न झाले आहेत, आम्ही अटक करू. तरी पण अजून अटक करत नाही. तर एवढं काय, एवढा अत्याचार करून एवढं पीडित कुटुंबाला अजून पीडितच करायचं आहे? न्यायाची काहीच भूमिका नाही ना ह्यांची. महिन्याला पोलिसांचं स्टेटमेंट बदलत आहे की आपल्याला फक्त आश्वासन दिलं जातं की तुम्ही काही थांबा की आरोपी निष्पन्न झाले तर आम्ही तपास लावतोय, आम्ही CDR काढतो. पण आता मग काहीच केलेलं नाही आहे. दिशाभूल केली आपली सर? हां, पोलिसांनी पाठराखणच केली आरोपीची. दिशाभूल तर केलीच केली, मग तर आरोपीची पाठराखण केली. आम्हाला अजून पण कुणा केला म्हणून आम्ही अजून पण काही नाही. आम्ही पहिल्यापासून पोलिसांना म्हणत आहोत की CDR काढा त्या सानप सरांचे आणि त्यांना बी ह्याच्यात सह आरोपी करा. जर त्यांच्या ह्याच्यात कॉल केले त्यांनी जर ही आरोपीची पाठराखण केली असली तर सानप सर सध्या ह्याच्यात सह आरोपी केले पाहिजेत. खरं तर या प्रकरणामध्ये पाहिजे सुप्रिया सुळे असतील, सूर्यदर्शननी सहभाग घेतला होता, त्यांनी तुम्हाला वारंवार तुमच्याशी संवाद साधतात. या प्रकरणामध्ये आता काही 2-3 दिवसामध्ये सुप्रियाताईशी काही बोलणं झालं होतं? हां, ताई तर म्हणतच आहेत की मी हमेशा सोबतच राहील, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी सोबत आहे. मला करतात कॉल, ते आम्ही सारखं म्हणते SP सरांना बोला ताई, तुमचीच एक आम्हाला आशेचा किरण आहे. ताई सारखं बोलत आहेत की हो करत आहे. काल पण त्यांना सांगितलं तर काल पण म्हणल्या हो. मी ते बांगर सरांचं जेव्हा बाईट ऐकली त्यावेळेस लगेच तात्काळ सुप्रियाताईंना मेसेज करून व्हिडिओ टाकला. ताई बघा म्हणलं, एवढा फिर्यादी असून काय SP सर का अटक करत नाहीत? मग SP सर का त्यांचा फिर्याद घेऊन आरोपींना अटक करत नाहीत? ते स्वतः तयार आहेत ना फिर्यादी द्यायला. आणि मग SP सर का त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत? त्यांना 8 दिवसाची आता मी मुदत देणार आहे. 8 दिवसाच्या नंतर मी कठोरच निर्णय घेणार आहे. पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जाऊन जॉब घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हां, SP सरांनी बांगर सरांचं जाऊन फिर्याद घेतली पाहिजे आणि आरोपीला तात्काळ अटक केलं पाहिजे. खरंच पाहिजे या प्रकरणामध्ये काही वागवायला आपण अपेक्षा लागली असते किंवा पोलीस आपले आश्वासन देतात की एक महिन्याभर थांबा, 15 दिवस थांबा, आरोपी निष्पन्न झाले तर आम्ही त्या आरोपी पोचलो होतो. पण लास्टला काय होतं की आपले तो आशे जे आपले सगळे मावळे जातात, पुन्हा काहीतरी समोर येते. काय नेमकं याच्यामध्ये म्हणजे आता कावत सरांना तर आरोपी निष्पन्न झाले म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. मग कावत सरांना पूर्ण आरोपी माहिती झाली असतील, तरी पण का मग कावत सर आरोपी अटक करत नाहीत? एवढा फिर्यादी समोर येऊन अजून पण कावत सर का हे आहेत, शांत आहेत? मग ते बी विकले गेलेत का? सगळे इथले तर पोलीस विकले गेले होते, मग ते पण विकले गेले का? हा प्रश्न आहे ना. आता काय मागणी तुमची? लास्टला तुमची काय भूमिका असणार? आता माझी एवढीच मागणी आहे की बांगर सरांना जाऊन फिर्यादी घ्यावं, त्यांना विटनेस बनवावं आणि मला न्याय द्यावा.
तर हे होते ज्ञानेश्वर मुंडे यांचं म्हणणं आहे की जे काल बांगर यांनी वक्तव्य केलेलं आहे प्रेसमध्ये त्यांचा ते जबाब घ्यावा आणि त्याला त्यांचे जबाब घेऊन त्याच्यावर कारवाई म्हणजे जे आरोपी कोण आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला न्याय द्यावा अशी मागणी आता ज्ञानेश्वर मुंडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.